महायुती सरकारनं जनतेसाठी अनेक योजना आणल्या असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। सरकारी योजना चालू राहण्यासाठी आमची बटणं दाबा। जनसन्मान यात्रेतून अजित पवारांनी मतदारांना आवाहन केलंय। 17 तारखेला लाडकी बहीणचे पैसे जमा होतील। योजनांची माहिती घ्या, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा। अजित पवारांच्या विधानानं आता नव्या वादाची शक्यता वर्तवण्यात येते। ही योजना आम्ही चालू केलेली आहे, ती कायमची पुढे चालू राहावी म्हणून चालू केलेली आहे, बंद करण्याकरता चालू केलेली नाही। ही माझ्या माय माऊलींनी लक्षात ठेवा। माझी आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे। हे करत असताना उद्याच्याला एक गोष्ट खरी आहे, मी लपून ठेवत नाही। ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं अशा पद्धतीने माझा स्वभाव नाहीये। त्यामध्ये उद्याच्याला ही योजना चालू राहायची म्हटलं तर आम्हाला पुन्हा तुम्ही तिथं पाठवलं पाहिजे, आमची बटणं दाबली पाहिजे, तर ती योजना चालू राहील ना। योजना आम्ही आणलेली आहे, योजनेचा खर्च 45,000 कोटी रुपयाचा आम्ही अभ्यास केलेला आहे। त्याकरता माझी तुम्हाला विनंती आहे की आपण अतिशय सक्षमपणे पुढे चाललोय, तुमचं सबलीकरण करण्याच्या करता, तुम्हाला सक्षम करण्याच्या करता। आपल्या हातातनं माणसं गेली हा विश्वास आल्यावर तुम्ही म्हणाल ते देण्याची तयारी आहे। तुम्ही कुणी जर उभा राहून त्यांच्या सभेत सांगितलं हे बाकीचं काहीच नको, आम्हाला चंद्र आणून द्या, तर त्या चंद्र आणून देण्याच्या कल्पनेला देखील ते होकार देतील, कारण लाडकी खुर्ची वाचवायची आहे। आणि हे सगळे जे चाललंय ते लोकसभेच्या आधी बहीण लाडकी नव्हती, लोकसभा झाल्यानंतर बहीण लाडकी झाली, लाडका भाऊ झाला। सगळ्या गोष्टी लोकसभेच्या नंतर आहेत। उशिरा सुचलेलं शहाणपण महाराष्ट्राने ओळखलेलं आहे आणि यांना यांची जागा दाखवण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी करूया, एवढीच विनंती करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।